नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजे प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो। इयत्ता 7वीचा विषय असणार आहे भाषा म्हणजे मराठी, गुण असणार आहेत 20। हा सराव पेपर आहे मित्रांनो। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तरी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या घटक चाचणीत विचारले गेले तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला एका शब्दात उत्तर लिहा। पहिला आहे बैलाचे खाद्य। पहिलं आहे मित्रांनो बैलाचे खाद्य, उत्तर असणार आहे पाचुंद्यातील सरमड। दुसरा आहे शंकूच्या आकाराची झोपडी, उत्तर असणार आहे साखरशाळा। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। खालील आकृत्या पूर्ण करा। पहिलं आहे श्रावण मास या कवितेत आलेल्या त्यांची नावे लिहा, म्हणजे प्राणी, पक्षी आणि फुले यांची नावं लिहायची। तर कुठली कुठली प्राण्यांची नावं आली आहेत ते आहेत हरिण, पाडस आणि किल्लारी। पक्षी बगळे, पाखरे। फुले परिजातक, केवडा आणि सोनचाफा। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा आहे मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक। तर कुठल्या कुठल्या घटकांपासून मानवाने भांडी बनवली? तर माती, लाकूड, पान, दगड आणि चामडी यापासून माणसाने भांडी बनवली। प्रश्न आहे खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा। आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ? याचं प्रमाण भाषेत म्हणजे आपल्या मराठी भाषेत ते लिहायचे। तर ते कसं होईल मित्रांनो? उत्तर आता तुम्ही सगळे म्हणताय तर मी कशाला आडवा येऊ। प्रश्न 2 खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा उतारा वाचून घ्यायचा आहे मित्रांनो, आपण घ्यायचा आहे, त्यावरची प्रश्न आपण सोडवूया। पहिला आहे एका शब्दात उत्तर लिहा। घोड्यांच्या पायांचा आवाज, तर तो कसा आहे? टबडक डबडक। पुढचं बघूया। बघा, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पेहरावाचे वर्णन करा। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये मिळून जातील मित्रांनो। बघूया उत्तर काय आहे। स्वप्न विकणाऱ्या माणसांचा पेहराव तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल 15 फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट असा होता। प्रश्न 3 उतार्यातून खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, तर त्या ओट्याला काय म्हणतात मित्रांनो? पार। चौथा आहे नवल या शब्दासाठी उतार्यात कोणता समानार्थी शब्द आला आहे? तर तो आहे कुतूहल। प्रश्न आहे खालील शब्दाचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा। तर बघा, कर या शब्दाचे 2 अर्थ होतात, एक होतो हात आणि दुसरं होतं करणे। दुसरा शब्द दिला आहे वात, वातचा एक अर्थ होतो वारा आणि दुसरा अर्थ होतो दिव्याची वात। प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। पहिला आहे गोगलगाय हळू चालते, यातला हळू या शब्दाचा कुठला प्रकार पडतो क्रियाविशेषण अव्ययाचा? तर तो आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। दुसरं उदाहरण आहे त्यांचे घर शाळेच्या पलीकडे आहे, पलीकडे या शब्दाचा कोणता प्रकार पडतो? तर तो होतो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। बघूया प्रश्न खालील तक्त्यातील अधोरेखित शब्दांविषयी माहिती पूर्ण करा। वाक्य आहे रमेशचा भाऊ शाळेत गेला, त्याचं सरळ रूप तर ते काय होईल? रमेश आणि शाळा, आणि त्याचं सामान्य रूप होईल रमेश शाळेत। आणि त्याचं दुसरं वाक्य आहे मंडईत फळांच्या गाड्या आहेत, त्याचं सरळ रूप होईल मंडई आणि फळ, तर त्याचं सामान्य रूप होईल मंडई आणि फळां। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।